सरकारी यंत्रणा या कधी-कधी वास्तवापासून किती दूर असतात याचं एक चिंताजनक उदाहरण समोर आलं। नाशिक शहरातील CBS ते कॅनडा कॉर्नर या स्मार्ट रस्त्यासाठी खोदकाम सुरू आहे। नाशिकमध्ये आठवडाभरात मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे, तरीही रस्त्याचं खोदकाम थांबवण्यात आलेलं नाही। शहराचा मध्यवर्ती भाग असल्याने इथं नागरिकांची मोठी वर्दळ असते। रस्त्याच्या कामामुळे आधीच प्रचंड वाहतूक कोंडी होते। पावसाळ्यातही हे काम सुरू राहिल्यास वाहतूक कोंडीत भरच पडणार आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे खोदकामाला ब्रेक न दिल्यामुळे परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली तर याला जबाबदार कोण असा सवाल संतप्त नागरिक विचारतायत। जून महिन्याला सुरुवात झाली आहे। मान्सून नाशिक शहरामध्ये दाखल होतोय। नाशिकमध्ये अद्यापही मान्सून हा सक्रिय न झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। मात्र असं असतानाही नाशिक शहरात आपण जर बघतोय तर कुठेतरी या विकास कामांना आता जो आहे तो वेग आल्याचं पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणच्या रस्त्यांचं काम सुरू आहे, त्यामुळे या रस्त्यांचं काम सुरू असताना आता नाशिकमध्ये मान्सून हा सक्रिय झाल्यानंतर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। मात्र असं असतानाही नाशिक शहरातील जो मध्यवर्तीय ठिकाण असलेले CBS ते राजीव गांधी भवन त्यासोबत कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये या रस्त्याचं स्मार्ट रस्त्यांचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळते। एका बाजूचा जो रस्ता आहे तो सुरू असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। याच परिसरामध्ये नाशिक शहरातील मध्यवर्तीय बसस्थानक आहे, महाविद्यालय आहेत, त्यासोबतच शासकीय कार्यालय आहे। पावसाची जर परिस्थिती बघितली तर येणाऱ्या पूर परिस्थितीला नेमका या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून कशा प्रकारे या ठिकाणी तोडगा काढण्यात येईल हे देखील आता बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन किरण कटारेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।